जय महाराष्ट्र पब्लिक. आम्ही पुण्यात गेलो होतो. पार्किंग गाडी लावली. आम्ही चालत गेलो कारण गर्दी लई होती. दगडूशेठचं पहिलं दर्शन घेतलं. पुढे शनिवार वाड्याला गेलो. तिकीट ऑनलाईन काढायचं होतं. प्रत्येकी 20 रुपये तिकीट होतं. तिकीट काढूस्तोवर बाहेरून बघा शनिवारवाडा किती भारी दिसतो. आणि शनिवारवाडा हा पुणे शहरातील एक ऐतिहासिक वाडा आहे. त्याची पायाभरणी 10 जानेवारी 1730 रोजी पेशवे बाजीराव पहिले यांनी केली. वाड्याचे बांधकाम 1732 पूर्ण झाले आणि हा वाडा सुमारे 1818 पर्यंत पेशव्यांच्याच सत्तेत केंद्रित होता. इथून वरतून बघू शकता किती भारी हिरवगार दिसत आहे. ते पण आपण पाहणार आहोत खाली जाऊन. आणि शनिवार वाड्याचे वरतून दृश्य आहे. हे बांधकाम जे आहे ते सागवान लाकडाचं आहे. शनिवार वाडा 7 मजल्याचा होता असं म्हणतात. तिथून तुम्हाला तिरंगा फडकताना पण दिसतं. जय हिंद. इथून बाहेर गेल्यानंतर वाड्याचे मजबूत दगडी तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार आहेत. मुख्य दरवाजावर दिल्लीचा दरवाजा म्हणून ओळखले जाते. आणि इथून पुढं गेल्यानंतर ते जे दिसतं ना त्याला काय म्हणतात त्याचे कमेंट करून नक्की सांगा. मला नाही माहिती त्याला काय म्हणतात. आजूबाजूला किती हिरवेगार दिसत आहे. त्याच्यात एक झाड आहे. ते झाड कुठले आहे तुम्ही बघितलं असेल तर त्याचं नाव कमेंट करून सांगा. सन 1828 लागलेल्या भीषण आगीत वाड्याचा मोठा भाग नष्ट झाला. आज फक्त तटबंदी दरवाजा आणि काही अवशेष शिल्लक आहेत. हे झाड आहे ते बघू शकता तुम्ही. मी कधी नाही बघितलं हे झाड. तुम्हाला माहिती असेल तर सांगा कमेंट करून. शनिवारवाडा हा पुणे शहरातील मुख्य पर्यटन स्थळ आहे. इथे दररोज नाही म्हणतात कधीतरी साऊंड शो आयोजित केले जातात. हे दुहेरी महाल आहे. हा दुमजली निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही आहे आणि त्यात पाठवलं लिहिले कधी गेला तर शनिवारवाड्याला वाचा. कारंजावरून पण बघू शकता तिरंगा कसा फडकतोय. शनिवारवाडा पाहू शकता. आणि कारंजाचं नाव हजेरी कारंजा आहे. हा सदाशिव भाऊ निवासस्थान होतं. सदाशिव भाऊ हे थोरले बाजीराव यांचे पुतणे आणि चिमाजी आप्पांचे थोरले बाजीराव यांचे बंधू यांचा हा पुत्र होता. 1761च्या पानिपतच्या लढाईत रणांगणावर धाडतीत पडलेले. तिथून पुढे गेल्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान आहे. 1761च्या पानिपतच्या पराभवानंतर मराठा साम्राज्याला पूर्णत्व उभा देणारे चौथे पेशवे श्रीमंत माधवराव यांचे साधेपणाचे दर्शवणारे निवासस्थान इथं होतं. हे जे कारंजे आहे ते हजेरी कारंजे. तिथून पुढे गेल्यानंतर पुष्करणी कारंजे दिसतात. भोजनाच्या जागेसमोर असणारी हे भव्य पुष्करणी त्यातील कारंजे मुख्य आकर्षण होते. इथून वातावरण बघू शकता किती भारी झालेलं आहे. तिरंगा फडकताना दिसतो. जय हिंद. पेशव्यांची फॅमिली ट्रिप पण दिलेली आहे बघू शकता. पुढे जाऊन शनिवारची माहिती दिली हिंदीत, मराठीत आणि इंग्लिशमध्ये दिलेली आहे. आणि शनिवारवाडा हा केवळ एक किल्ला नसून राजवाडा नसून मराठा साम्राज्य भव्य आणि पेशव्यांच्या इतिहासाचे जिवंत साथीदार आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईबर, कमेंट आणि लाईक करा. आणि हा पुढे गेल्यानंतर मग बाहेर पडताना इकडे रणगाडा आहे बघू शकता तुम्ही. रणगाडा हा